ओम गंगणपते नमः हृदयाय नमः ओम गंगणपते नमः शिरसे स्वाहा ओम गंगणपते नमः शिखाय विषट ओम गंगणपते नमः कवचाय ओम गंगणपते नमः नेत्रत्रयाय विषट ओम गंगणपते नमः अस्त्राय वट इति दिग्बंधः तुमच्या समोर तो कलश ठेवला त्या कलशावर आपला उजवा हात ठेवा. स्वामी महाराज की जय। वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस विराजनाचार्य अनमोधारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती महाराज की जय। धर्मदा महाराज की जय। काका तुम्ही सांगत होता अग्निप्रज्वलनबद्दल, ते सांगा ना. नाही, वास्तू जितकी पवित्र असेल तेवढा लवकर अग्नी प्रज्वलित होतो. तसंच सुचिरभूतपणा असला वास्तूची पवित्रता त्याच्यात लवकरात लवकर. आणि काहीतरी किस्सा होता ना, तो सांगा ना. एकदा ना असंच झालं होतं. नाना जेव्हा यज्ञ करायचे, नानांच्या आचार्यत्वामध्ये यज्ञ व्हायचे, तर एकदा अग्नी प्रज्वलित झाला नव्हता. त्याला खूप वेळ लागत होता. मग नानांनी आपल्या दृष्टीने तिथे अग्नी प्रज्वलित केला होता. नुसता यज्ञकुंडाकडे बघितलं आणि अग्नी प्रज्वलित केलं. गुरुजी, आता जे तुम्ही दाखवलेलं छोटंसं कॉईनसारखं, ते काय होतं? प्रत्येक यज्ञामध्ये त्याची प्रधान देवता ही आवाहन करावी लागते. त्या प्रधान देवतेच्या ज्या प्रतिमा सांगितल्या त्या 8 प्रकारच्या 8 धातूमध्ये असतात. त्यापैकी सर्वात शुद्ध धातू म्हणजे सुवर्ण. या सुवर्ण धातूच्या प्रतिमेचं शंकर आणि पार्वती याची स्थापना रुद्रपीठावर या ठिकाणी होणार.
नवग्रहांच्या ठिकाणी नवग्रहांच्या पीठावर नवग्रहांची स्थापना होणार आणि ह्या सगळ्यांना आपण आज ग्रहयज्ञ म्हणजे सगळ्या ग्रहमंडल देवतांना केवळ नवग्रह नाही त्यांच्या परिवार देवता यज्ञाला पुष्टी देणारे देवता आणि 8 दिशांचे अधिपती जे इंद्र अग्नी यम निरती वरुण वायू सोम ईशान या सर्वांना प्रथम हवन केलं जाईल आणि मग जो आपण रुद्राध्यायावरती चाललेला आहे त्याचा जपाभिषेक अतिरुद्राचा झालेला आहे त्या रुद्राध्यायामध्ये सर्वात उत्तम पक्ष जो आहे 169 आहुतींचा ते घेऊन तीळ आणि तिळामध्ये सातू असे मिश्रण करून त्याचं संपूर्ण लघुरुद्राचं हवन होणार आहे 11 बंद आणि त्याच्यानंतर बलिदान पूर्णाहुती यज्ञाच्या ज्या काही उत्तरांग जी आहेत ही सगळी करून मग वरती जे आहे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर आरती प्रसाद आणि सर्वांना आशीर्वाद हे वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यावर आपल्या अनुष्ठानाच्या ठिकाणी होणार आणि हा यज्ञमंडप जो आहे हा 16 खांबाचा बनवलेला आहे 4 द्वारं आहेत जे यज्ञ विशेष ज्या काही आहे ते वास्तूच्या बरोबर मध्यभागी आहे आणि यज्ञकुंडाच्या हा कुंड संस्कार करा केला ना तर कुंड संस्कारामध्ये हे जे कुंड आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये 3 वेदी आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं आवाहन करणं आणि प्रकृती पुरुषाचा संगम म्हणून त्या पिंपळाच्या पानासारखे ज्या योनी आकाराचा हे केलं त्याच्यावर गौरीचं आवाहन त्याच्यानंतर हा यज्ञ पुरुष आहे म्हणून कंठाचं आवाहन नाभीचं आवाहन आणि विश्वकर्माचं आवाहन आणि वास्तुपुरुषाचं असं त्या कुंडामध्ये करून त्या कुंड संस्कार करून कुंड म्हणजे अग्निमुखावही देवा हा अग्नी हे देवाचं मुख आहे म्हणून त्या मुखामध्ये आहुती द्यावी ही संकल्पना आहे आपल्याला जे चौकोनी कुंड दिसतं सर्वेष्टम चतुरस्रम सगळ्या यज्ञाला चतुरस्र कुंड हे इष्ट आहे म्हणून ते या ठिकाणी चतुरस्र कुंड आहे आणि त्या चतुरस्र कुंडाला अशा एक आहुती तुपाची द्यायची म्हणजे 4 विभाग होतात ज्याच्यामध्ये आपल्या समोरचा जो त्रिकोण आहे ते मुख आहे तो मुख आहे वरचं आहे ते कपाळ आहे दोन्ही बाजूचे 2 चक्षु आहे म्हणून अग्निमुख प्रक्रिया इथे करून त्या मुखामधून त्या परमेश्वराच्या मुखात ते जाईल म्हणून अग्निमुखावही देव अग्नी हे परमेश्वराचं मुख आहे म्हणून ते तयार करून ही प्रक्रिया करूनच या हवनाला सुरुवात गणपतयो इदन्न मम
स्वाहा ओम नमो श्रीमद्भगवद्गीता स्वाहा ओम नमः शिवाय स्वाहा ओम नमः आर्यभगवद्गीता स्वाहा ओम नमः आदिनेभ्यः स्वाहा ओम नमः चित्तभ्यो स्वाहा ओम नमो श्वेभ्यो स्वाहा ओम नमो उगनाभ्यो स्वाहा ओम नमो व्रातेभ्यो स्वाहा ओम नमो विष्णुभ्यो स्वाहा स्वाहा ओम नमो स्वाहा ज्या भक्तांना अतुल्य ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले. श्री स्तोत्रदाता असे म्हणाले की वेदांग निष्णात करून आपण सर्व सावधानतेने श्रवण करा. श्री दत्तात्रेयांच्या कृपाप्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसेच त्या प्रभूचे महात्म्य तुमच्या संतोषाकरिता मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही एकच ठिकाणी ऐका. ब्रह्मण्यवरील अशी पदवी असणारे म्हणजे 6व्या ज्ञानभूमीवर आरूढ झालेले श्री महर्षी श्री ब्रह्मदेवांच्या प्रेरणाने पुत्र प्राप्तीकरिता त्रिगुणाचा अधिपती जो परमात्मा त्याची उपासना करावी. महर्षी अनसूया या आपल्या पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेली. चित्त पूर्ण आवर्तन देवता ओम श्रेष्ठाय स्वाहा ओम नित्याय स्वाहा ओम कालाय स्वाहा ओम परमगणाय स्वाहा ओम परमगणाय स्वाहा ओम बलाय स्वाहा ओम धर्मगणाय स्वाहा ओम हिमालय स्वाहा ओम हिमालय स्वाहा ओम हिमालय स्वाहा ओम हिमालय स्वाहा ओम कामयार स्वाहा इंद्रस्ते स्वाहा विदारण नमो वेदो सुरमिदं भयामि गुरुचरणं भगवान्
नमस्कारयामि इंद्राय साङ्गाय परिवाराय आयुधाय शक्तिकाय दीपाय भक्तवलिंदरयामि भोजनादिकं रक्षाबलिपुत्वा मम परिवारस्य आयुर्दाता खेमदाता शान्तिदाता बुद्धिदाता वृद्धिदाता कल्याणदाता आरोग्यदाता वरदो भव तुल्यानेन प्राप्तियता तमेदा शिरनिर्गायत्री अग्निर्देयानि विनियोगः ओम अभिन्दोदं रुणीमहे होतारं त्वेद प्रत्येकजगुरुं वाह ओम पुरुषानास्मरणार्थी अग्नये सांगाय परिवाराय सायुधाय शक्तिकाय परिवाराय छोड़ दीजिए गुरु परिवार आयु करता क्षेम करता शांति करता वृद्धि करता तुष्टि करता कल्याण करता आरोग्य दाता वरदो योगीच्या भूतना जीवा हा दुर्भगा सिद्ध गंधर्वा नागा विद्याधनागा पाला लोकपाला ये विनायका हर शांति करतारो ब्रह्माज्य चोरतिया मागनि महाविघ्नं पाचने पापमान सर्वविद्या सौम्या भवति राज्य भूत प्रीताक्का चरकी ज विधानी ज पुतना पापरा किसी भूत ज सोलि रूप धूम्र ज भोम होरगा ते तेर चंद्रवन राम में विचो दिव्य नमः बापुन पुनः भूतानियानि अवतरितानि विवेकाविदवित्रेक्तम् अन्यप्रवासं परिकल्पयन्तु क्षमसान्यत्वनमूर्तेभ्यः ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो घोरेभ्यः घोरेभ्यो बलिं विसर्जये जेव्हा बाहेरच्या गेट त्यांना जाळी लावली श्री परमेश्वर प्रीत्यर्थं मया कृतस्य संकल्पित भक्तानां सहाय्येन संपूर्ण फल न्यून अतिरिक्त दोष परिहारार्थ सर्व कर्म प्रपूरणी भद्र द्रव्यदान पूर्णाहुति आज्येन च मृडनामाग्नये नमः। आजा दो वाह ए
आज्जतो हम आज्जतो कायमानो वनातु वा सर्वांनी आरतीला वरती जायचं आहे पुढच्या हॉलमध्ये. ध्यायेत् सद्गुरुमासनं मणिमयं पाद्यं सुगीर्घोदकम् अर्घ्यं गन्धसुमालमाचमनकं गङ्गाजलैरर्पितम् स्नानं पौरुषसुप्तरुद्रसलिलं श्वेताम्बरं भूषणम् मुक्ताशक्ति सुवर्ण चन्दनमिदं श्वेतं सुपुष्पं वरं धूपं दीपकमार्जवर्जसहितं नैवेद्यकं सुन्दरं भक्षं पञ्चविधं फलं बहुविधं ताम्बूलकं दक्षिणां कर्पूरं सुमनाञ्जलिं भ्रमणकं पादाम्बुजे वन्दनम् भक्त्या गायन नृत्यनादरुचिरं राजोपचारादिकम् सर्वं मानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सर्वेश्वर मच्छोकं जहि बालके गुरुदया मामुद्धराज्ञानता माता त्वं च पिता सखा सुहृदपि स्वामी च त्वं मे गुरु क्षन्तव्या सकला पराधनिवहा पूजानविद्यस्य मे त्रिकालं मानसे पूजा गुरोर्भक्त्यार्पणेभ्यः पूजा फलं तस्मै ददाति श्रीगुरुर्द्रम् अवधूत चिंतन श्री सर्वांनी प्रार्थनेचे श्लोक म्हणायचे आहेत आमच्याबरोबर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर अपराध सहस्राणि क्रियन्ते दिशं मया
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तवदर्शनात् रूपं देहि रजं देहि यशो देहि द्विषो पुत्रान्ते धनन्ते सर्वान् कामान् मुक्षते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जन जन करुणाब्धे श्री महादेव ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे पितो मस्तकच्या ठिकाणी मीठे तुझे सद्गुरुपा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तुझवीण शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण तारी प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि नसे ज्ञान हे काय मागू तुला मी तुम्ही जाणते श्री गुरु पूर्ण स्वामी यथा योग्य वाटे तसे तू करावे कृपेने तुझा हे जिने धन्य पावे कृपेने तुझा हे जिने धन्य पावे कृपेने तुझा हे जिने धन्य पावे यावत् मागीर श्रीगंगा यावत् देव महेश्वरा यावत् प्रकाश देवान तावत् त्वं विजयी भव अवधूत श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य अनमोद्धारक भगवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नारायण महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर 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 सद्गुरुनाथ महाराज की जय जगदम्बा माता की जय पूजनं खेलं कर्मणा सर्वारिष्ट निरसन करता शुभफलदाता श्री परमेश्वराला प्रियता श्री सद्गुरु प्रियता नमः सर्वांनी म्हणा ओम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु केलेलं कर्म मनाने परमेश्वराच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया अवधूतरिंदर श्री गुरुदेव समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती महाराज की जय रोहद्यमाविधाक्षोभमानं महीयते धान्यं धनं पटुं बहु
सर्वत्र लाभ संवत्सरं दीर्घमायुः सत्यासन्तु सद्गुरुनाथ देवनाथ प्रसन्ना वरदा भवतु सिद्धिरस्तु। गेले 11 दिवस या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी भवानी सुंदर महारुद्राच्या चरणी महारुद्र 11 म्हणजेच एक अतिरुद्र महाभिषेक संपन्न झालेला आहे। आज त्याची सांगता म्हणून रुद्रांच्या 169 एका आवर्तनाला आहुती हा पक्ष घेऊन गोपाल गुरुद्र संपन्न झालेला आहे आणि देवाच्या चरणी महानैवेद्य आरती समर्पित करून हा जो सोहळा आहे हा श्री सद्गुरूंच्या चरणी भवानी शंकराच्या चरणी अर्पण केलेला आहे। त्या योगाने देवतांनी सुप्रसन्न होऊन ज्या ज्या काही सर्वांच्या कामना आहेत त्या उत्तम रीतीने परिपूर्ण करून सर्वांना आशीर्वाद देऊन असंच सत्पथावर ठेवावं अशी भगवंताकडे सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे असं जाहीर करतो। धन्यवाद। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा।